तुझ्या चहान लवकर मला जायचं रानात. अरे हे धरायचे तर गवत काढी रानातली बघायचे काढायचे. आणकडे चहा लवकर, लय उशीर व्हायला लागला मला रानात जायचंय. आणि पटकन चहा पियायच्या आधी लगेच डबा भरून मला लगेच ती पटकन जायचंय मला रानात. हा लय रिमकळ लावीत बसू नको. पांचट झर तर जमायचा काय तुझ्या अकावर काय तर 10 तास लावतेस का डबा घेऊन यायला मला जायचंय. कवर झाला का चहा पिऊन बसलोय रानात. काम पडलेत मला मरणाचे. आले नाना तानाच करतेच बाबा मला. किती वेळ नाही जाऊ कवर झालं अर्ध ते माणूस. हा माझ्या माग मरणाचं काम आहे रानात जायचंय. तुझ्या अरे लवकर मला पाणी ठेव बरं आंघोळीला. अरे लय उशीर झाला मला ऑफिसला जायला. लवकर लवकर आवर पटकन. नाश्ता रेडी आहे का? नाश्ता रेडी आहे. थोडं थांबा, पाणी उतरून दे. मग लवकर पाणी उतर ग, मला लय उशीर झाला ऑफिसला जायला. अहो पाणी उतरलंय या. हो.
बरं 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 धुतो हा लवकर लवकर तिकडे चहा करून लय कमराचा तुकडा पडला बघ काम करून. नाना ह्या काय चहा नाही पाणी. बरं झालं धुतो द्या. हा. हे बघ टीव्हीला वर बातम्या ऐकायच्यात मला ती अवकाळ गाबनं गारगोडा पडल्याचा लय कांद्याच्या ही शेतकऱ्याच्या नुकसान्या झाल्यात म्हणून ते बातम्या लाव बरं पाठकून मला ऐकू दे. बरं बरं बाबा 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 ऋतुजा काय टीव्हीला दाखवलेत नुकसान झालेली आपले बी कांद्याचं गवसारा लोळाय आता आपल्या बी कांद्यावर डीसीबी फिरवायचं वखत आला आता काय करावं रे बाबा. आला का मग रानातून? आलो की बर बर कसे काय आला? आताच येऊन टेकलोय. बर मग काय झालंय? काय नाही बातम्या ते दाखवा लागले तर लय नुकसान्या झालेल्या आणि आपल्या बी कांद्यावर डीसीबी फिरवायचा वखत आलाय सारा गहू लोळाय काय आता करावं काय नाही सांग बरं. अहो नाना टेन्शन घेऊ नका अंग तोंडातून कसले काही बी अभद्र शब्द काढू नका. आता जे कांदे आहेत ना ते तसेच राहू द्या जवळ भाव येत नाही ना तवर आपण बी विकायचे नाही. काय वाटोळ होते तेवढं वाटोळ होत्या बघा. अब तुम्हाला काय घरात बसून मला हार्ट अटॅक यायची पाळी आली खुशाल म्हणाले की होऊ द्या काय व्हायचंय ते कवा भाव यायचा पण आता सध्या कशाने लोकांचं ऋण पाणी फिरू ही मला कोणती चिंता. सगळे मिळून करू काहीतरी होईल हा? काहीतरी. काय रेनकारी लगे दारातच येऊन बसले का लगे तुमचे आजच? त्याला कळलं ना का सगळ्याच्या शेतकऱ्याच्या नुकसान्या झाल्यात गडे मग तेच कुठला शेतकरी देईल आपल्याला जरी त्याचे आणले असले तरी त्याला बी काही कळलंच की. अगं हजारावाला गज बसल आव हा. इथं आपण वाले गज बसत नसते सारखं दारला ती पैसे करून येत असते. येतच असते तरी ना हा. असल्यावर एवढं काय द्यायचं टेन्शन घ्यायचं या एवढं कोण देऊन घेऊन मेलय लगे. हे बघ ती गळ्यातली पोत काढ आणि मला दे मी जाऊन कळमला मोडून लोकांचा 10-5 रुपये सारतो आणि माझा जीव सुखीत होतो. बरं बरं तसं करायचं हा. तसं म्हणा की मग. हा मग काय करू मग आता. नाना तसलं काय बी म्हणू नका मोडामोडीचं एकदा मोडल्यावर करणं होत नाही आपल्याला गरीबाला. त्यांच्या कानावर घालते मी शब्द हे मग बघू काय होईल ते होईल. गा 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 गा. तुझ्या नवऱ्याच्या काय हा हा मेल्यावर मग तर आमच्या माथ्यावर उधळील बघ काय असला म्हणा जाऊ नका. काय काय बी मध्ये जाऊ नका. अगर 10 रुपये मागितले तर देत नाही तुझा नवरा देता घेता कुळ नाव त्याला गेलं मूळ काय तुझा नवरा देणार आहे का मला कवा पैसे सांगाली भुसकटानं एवढं. अहो देतच असताय की कवा तरी सदा आम्ही त्याची निळच नासायलेला असताव. अगं एवढं कष्ट राहणार माळात करतोय माझ्या कोळप्यावणी पाय वाकडे तिकडे झाले आहो माझ्या कवा पायाला खेटर नाही कुरप आले माझ्या पायाला चलो चलो रानात काम करून आणि 10 रुपये मागितले तर कवा दिले नाहीत आणि काय बुसकटानं सांगायला लागले देत नाही का लेखन देत नाही का एवढं घर दार बांधलं लग्न येऊ केलं हे बघ माझं हे कसं कुरप झाले तर काम लगन येऊ का करतो. केलं म्हणजे काय झालं त्याला नव्हतं का करायचं लगन येऊ त्याचा आपण होय माय बापानं. हे कसं झाले तर पाय कवा हा? बूट घ्यायचा चप्पल घ्यायला म्हणलं तर जोर फाशीला दिल्यावर करते मग घेतोयच किती कवा नाही तर काय कवा आता काय घेतोय? बिगर खेटराचा हिडताव का? आज आणतो म्हणते आणतो म्हणतो आणि बुळकांडे हाणून आपला निघून जातो घराच्या बाहेर. मोफ आहे की त्याच्या बी महाग हा. 12 वडील 17 खोडी आहे का की एकट्याच्यात कुठं तुमच्या महाग त्याला बघ हिडायचं सगळं सपूट तुझं आहे हा काळ्या घर तोड घेतलं बोलत करावा लागतोय सपूट. मध्ये मध्ये तुमचा लय असा उजाड पडलाय पंचकृषीत असू द्या मी कसली का असा ना गरीब घराण्यातली आहे आपली दुबळी पाबडी खानदानाची हाया. तुझ्या अहो, काय चालू आहे कालवा काय नाही आवडतं, शेतातलं नुकसान झालं. आज लय काम असलं होतं ऑफिस पाणी मध्ये आण. पाणी आणगडी लवकर पटकन अयो दे 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 काम करून आलाय पाणी दे ऑफिसला गेला होता हा. का ती बघ गोट्या खेळून आला का काय कुठं वाटा. हाता पाय धुवा गरम पाणी दे बाबा तुला दिसाना काय एवढे मटेरियल नुकसान झालेले टीव्हीवर काय झालंय केव्हा काय झालं काय आपल्या बी कांद्याची नुकसान गारपिटीनं झाली आता
आश्चर्य वाटतं मित्रांनो, 16 तास काम करून सुद्धा 1 रुपयाचा पगार मिळत नाही एका सुनेला किंवा एका आईला किंवा एका स्त्रीला. समजत नाही जग एका स्त्रीवर कसं काय विनोद बनवतो. जी स्त्री बायको, बहीण, आई, मुलगी इत्यादी नातं निभवते, सर्वांची अश्रू पुसते, पण स्वतःचे मात्र अश्रू लपवते. नतमस्तक आहे मी त्या लक्ष्मी पुढे जी घराला स्वर्ग बनवते. अखेर नवऱ्यासाठी बायको का महत्वाची आहे? तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. ती दररोज तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला सांगेल. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा ती तुम्हाला कधी एकटं नाही सोडणार. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. ती प्रत्येक छोट्या गोष्टीवरून तुमच्याशी भांडेल, पण ती जास्त वेळ रागात राहणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. ते तुम्हाला आर्थिक बळ देईल. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. पण काही बरोबर जरी घडत नसेल तरी काळजी करू नका, सगळं काही चांगलं होईल असंच तुम्हाला सांगेल. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू. तुम्ही काय करत आहात हे जाणण्यासाठी तुम्हाला 15 वेळा फोन लावून तुमची चौकशी करेल. कधी कधी तुम्हाला राग येईल, पण खरं हे आहे तुम्ही काही नाही करू शकणार. तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू, पण ती तुम्हाला संयमनिष्ठ बनवते. बायको ती देवाने दिलेला विशेष उपहार आहे, त्यामुळे तिची योग्यता जाणून घ्या आणि तिची काळजी घ्या. हा संदेश प्रत्येक विवाहित पुरुषांच्या मोबाईलवर असायलाच पाहिजे. ज्याने त्यांना त्यांच्या बायकोच्या त्यागाची आणि महत्त्वाची जाणीव होईल. अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला तर नक्की शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुमचा सगळ्यांचा लाडका संगम मराठी माणूस.